सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। खरं तर शिवसेना हा पक्ष प्रमुखांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे। आम्ही शिवसैनिक हे पक्षाच्या आदेशाचं या ठिकाणी तंतोतंत पालन करत असतो। वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर शिवसेनेचा एक केडर बेस आहे। तळागाळापर्यंत आमचे कार्यकर्ते हे कार्य करत आहेत। या सर्वांना एकत्रित घेऊन खंडाळा, वाई, महाबळेश्वर विधानसभेच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय अरुणादेवी पिसाळ यांना भरघोस मतानं निवडून देण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एक चंग बांधलेला आहे। जसं लोकसभेमध्ये या तालुक्यातून जे विक्रमी मतदान झालं तर यावेळेस आम्ही त्याच्या डबल 20,000चं लीड दिल्याशिवाय आम्ही मी या ठिकाणी प्रकर्षाने एक मुद्दा मांडू इच्छितो की या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर मला वाटतं खंडाळा तालुक्याची अवस्था ही तुपात पडलेल्या माशीसारखी झालेली आहे। चहात माशी पडली तर आपण चहा फेकून देतो, मात्र जर तुपात माशी पडली तर आपण ते तूप फेकून देत नाही, ती माशी काढून अलगद फेकून देतो। तशी अवस्था खऱ्या अर्थाने खंडाळीत झालेली आहे। आपण जर पाहिलं की या ठिकाणी एमआयडीसी आहे, जवळजवळ 3 फेजमध्ये एमआयडीसी आहे, अनेक उद्योग आले। खरं तर प्रस्थापित आमदारांनी एमआयडीसी आणण्यामध्ये त्यांचं अजिबात योगदान नाही। खरी जर एमआयडीसी कुणी आणली असेल तर ती सन्माननीय विधान परिषदेचे सभापती, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ती एमआयडीसी या विभागामध्ये आणलेली आहे। मीरा देवघर असेल, डोंबलकवडे असेल, याचे खरे जलनायक हे सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर आहेत। मात्र या ठिकाणी ही एमआयडीसी आहे, या एमआयडीसी मध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध न करून देता इथल्या मलिदा गँगला बरोबर घेऊन या ठिकाणी त्या जे शेल्क आहे ते फक्त उचलण्याचं काम प्रस्थापित मंडळी करत आहेत। इथल्या सूचित बेरोजगारांना फक्त आश्वासनं दिली जात आहेत। मात्र जी मलिदा गँग आहे यांना ठराविक मलिदा गँगला हाताशी धरून पूर्णपणे या एमआयडीसी मधून जे हवंय ते मिळवण्याचं काम ही प्रस्थापित मंडळी करीत आहेत। आपण जर पाहिलं की जे विरोधी उमेदवार आहेत त्यांची जो अर्ज झाल्यानंतर त्यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये आपल्या तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील सुपुत्र कैलासवासी लक्ष्मणराव भरगुडे पाटील यांचे सुपुत्र नितीन भरगुडे पाटील बापू की ज्यांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवलं, त्याचबरोबर खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा सभापती पद भूषवलं, अशा माणसाला त्या व्यासपीठावरती खालच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललं गेलं। त्या ठिकाणी एक वाक्य वापरलं, झक मारली, डोक्यावर परिणाम झालाय काय? मग मला सांगा की आमच्या तालुक्याने झक मारली असं म्हणायचंय का? आमच्या तालुक्याचं डोकं फिरलं असं म्हणायचंय का? नितीन भरगुडे पाटील एक व्यक्ती जरी असेल तरी तो आमच्या तालुक्याचा हा जाहीरपणे त्या मंचावर स्टेजवर झालेला अपमान आहे। त्या ठिकाणी बापू एक संयमी नेतृत्व आहे, भले त्यांना त्या स्टेजवरून खाली ते उतरले नाहीत, परंतु खंडाळा तालुक्यातील अनेक भूमिपुत्र त्या व्यासपीठावर होते। त्या व्यासपीठावरून त्या भूमिपुत्रांनी तिथे उतरलं पाहिजे होतं। समोर व्यासपीठासमोर जे कार्यकर्ते बसले होते तालुक्यातील त्या पदाधिकाऱ्यांनी खरं तर तिथून उठायला पाहिजे होतं, ती सभा सोडून त्यांनी यायला पाहिजे होतं, ती व्यासपीठ सोडायला पाहिजे होतं। ही खऱ्या अर्थाने चूक झाली, परंतु त्या पदाधिकाऱ्यांना ही चूक सुधारण्याची खऱ्या अर्थानं संधी आलेली या निवडणुकीच्या माध्यमातून। ज्या व्यासपीठावरून त्यांनी तेव्हा उतरायला पाहिजे होतं तेव्हा उतरलं नाहीत। मात्र आज मी त्यांना आव्हान करणार आहे, मित्रांनो, की ज्या नेत्याचा आपल्या त्या व्यासपीठावर मानपान सन्मान होत नसेल, त्याला खालच्या भाषेमध्ये बोललं जातंय, त्याचं डोकं फिरलंय का, अशा पद्धतीने बोललं जातं, झक मारली का, अशी जी वाक्य वापरली गेली,
याचा कुठंतरी खंडाळा तालुक्याच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे. आम्ही व्यक्तिगत बापू म्हणून आम्ही हा व्यक्तिगत प्रश्न अजिबात घेतलेला नाही. हा जो प्रश्न आहे हा आमच्या पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं तालुक्याच्या भावनेला हात घातलेला आहे. खंडाळा तालुक्यातील तमाम जनता, तमाम मतदारसंघ खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवाराला दाखवून देणार आहे की तुम्ही जो अपमान केलेला आहे, तालुक्याचा अपमान केला, व्यक्तीचा नव्हे. आज या लेवलला जाऊन अपमान केला, भविष्यामध्ये आणखी कोणत्या लेवलला जाऊन अपमान करतील सांगता येत नाही. काल नितीन बापूंचा अपमान केला, वकील साहेब उद्या आणखी कुणाचाही अपमान होऊ शकतो. मात्र आता खंडाळा तालुका अजिबात हे सहन करणार नाही. ज्यांनी अपमान केलाय त्यांना खंडाळा तालुक्याचा अपमान केल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात याची त्यांना खंडाळा तालुका ही प्रकर्षानं जाणीव करून देणार आहे. त्या दृष्टिकोनातून खंडाळा तालुक्यामध्ये आमचं काम सुरू आहे. दुसरा एक विषय मी या ठिकाणी सांगेन की आपल्या शेजारीच भोर तालुका आहे आणि भोर तालुक्याचे विद्यमान आमदार मोठे तोपटे साहेब आहेत, संग्रामजी तोपटे साहेब आहेत. मित्रांनो, शिवापूरचा जो टोल नाका आहे तर संग्रामदादांनी त्या ठिकाणी MH12 जे बाशिक आहे त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यांना विना टोल त्या ठिकाणी ती वाहनं सोडली जातात. पूर्ण तालुक्यातील जी वाहनं आहेत ती विना टोल सोडली जातात. मात्र दुर्दैवाने मी सांगेन, संग्रामदादांनी या ठिकाणी आंदोलन केलं, मात्र स्थानिक आमदारांनी वाई असेल, खंडाळा असेल, महाबळेश्वर असेल, सातारा असेल या ठिकाणी त्या टोलवर आजपर्यंत आंदोलन का केलं की खरं तर या तालुक्यामध्ये पदाधिकारी काम करतायत का ठराविक ठेकेदारांना घेऊन या ठिकाणी या तालुक्याचं, या मतदारसंघाचे निर्णय घेतले जातात. कुठलीही भूमिका घेत असताना ठराविक ठेकेदारांना एकत्रित केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून तालुक्यावर वेगवेगळी भूमिका लादली जाते. खंडाळा तालुक्याला ही एक सुवर्ण संधी आहे. आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन खरं तर आता ही परिवर्तनाची नांदी आहे आणि येणाऱ्या या विधानसभेमध्ये खंडाळा तालुका वाई विधानसभा या विधानसभा मतदारसंघातील जनता या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील आमदारांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही अजिबात स्वस्थ बसणार नाही.